नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आई म्हणजे देवाचे दुसरे रूप या विषयावर अप्रतिम असा निबंध बघणार आहोत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या एका ओळीत आईचे महत्त्व संपूर्णपणे सामावलेले आहे. आई हा शब्द उच्चारताच मनात एक मायेची सावली आणि प्रेमाचा झरा निर्माण होतो. आपल्या आयुष्यातील पहिली गुरु, पहिली मैत्रीण आणि जिच्याशिवाय जगणे अपूर्ण आहे ती म्हणजे आई. आईचे प्रेम हे निस्वार्थी असते. मुलांच्या सुखासाठी ती स्वतःची स्वप्ने, कष्ट आणि भूक विसरते. जेव्हा मूल आजारी असते तेव्हा रात्रभर जागणारी आई ही देवाहून कमी नसते. ती फक्त जन्म देत नाही, तर आपल्या संस्कारातून आपल्याला एक चांगली व्यक्ती पण बनवते. घेऊन पदराखाली तिने मज सावरले, स्वतः उन्हात राहुनी मला सावलीत ठेवले. कितीही झाले दुःख तरी ती कधी रडत नाही. आईसारखे दैवत साऱ्या जगतात मिळत नाही. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा करतो. तसे पाहायला गेले तर आईचे ऋण व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही. तरीही या दिवशी तिला थोडे सुख मिळावे, तिला विश्रांती मिळावी आणि आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला कळावे, यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि जगाशी भिडण्याची ताकद देते. संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवते तेव्हा फक्त आईच असते जी म्हणते, बाळा घाबरू नकोस, मी आहे ना. आई म्हणजे केवळ एक स्त्री नाही, तर ती घराचा आधारस्तंभ आहे. आपण मोठे होतो, शिकतो, कमवतो, पण आईच्या नजरेत आपण कायम तिचे लहान बाळच असतो. तिच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असावे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, मांगल्याचे अमृत लेऊन आली घराच्या दारी. माझी आई आहे साऱ्या जगापेक्षा न्यारी.